चला पुन्हा एकदा आपलं सरपंच सुपंत चषक 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सहकार भूषण पुरस्कार प्राप्त आपल्या सर्वांचे लाडके अधिकारी, आवडते अधिकारी डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी राजरत्नजी नाईक नवरे आणि मित्रपरिवार यांचं एक सुंदर असं नियोजन म्हणजेच सुपंत चषक चौथ्या दिवसाचा खेळाला प्रारंभ झालेला आहे. 3 संघांचा आत्तापर्यंत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश झालेला आहे. तिसऱ्या गटातून यजमान संघ MD11 ए या संघाने आत्ताच दिमाखात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. गावचा संघ सेमीफायनलमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. निश्चित प्रकारे ग्रामस्थांना देखील प्रचंड उत्सुकता असते आणि खरं तर मोठी संकट पार करत या संघानं आज पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवला आणि विशेष म्हणजे रवी पवारचं भरभरून कौतुक करावं लागेल. एका बाजूने डाव कोसळत असताना दीपस्तंभासारखा उभा राहिला, मार्गदर्शन करत राहिला, संघासाठी वाट दाखवत राहिला आणि अखेर त्याने त्या वाटेची आडवाटेची वहिवाट बनवली, हमरस्ता बनवला आणि आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये घेऊन गेला. तर बघा जाऊ मैदानामध्ये आप्पाचं हे षटक सुरू झाले. पहिल्या षटकातील आपण पाहतोय धावा 6 आहेत. खेड भाळवणी विरुद्ध कासार शिरशी लातूर या 2 संघामध्ये ही मॅच आहे. कासार शिरशी लातूर संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये. चांगला फटका, सरळ बॅटनं उडवला चेंडू, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, मिळतात 4. पहिलं षटक सुरू आहे. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. रायप्पा आणि दत्ता ही जोडी मैदानामध्ये खेळते. कर्नाटक सीमेवरून, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून हे सगळे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले लातूर जिल्ह्यातले खेळाडू आहे. सरळ बॅटनं रायप्पाचा परत एकदा शानदार चौकार, तिसरा चौकार रायप्पाच्या बॅटमधून आणि धावफलक पहिल्या षटकामध्ये 14 धावा, 14 ऑन बोर्ड. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद निश्चित प्रकारे अजूनही सुरूच आहे आणि त्याच सीमेवरून हे खेळाडू खरं तर महाराष्ट्रातले खेळाडू आहेत. मराठी भाषिक तुम्हाला कर्नाटकमध्ये देखील बघायला मिळतात. खेड भाळवणी 12वा खेळाडू इथे नाहीये. खेड भाळवणी 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवा. इथे तुमचा 12th मॅच नाही. आम्हाला गोलंदाजाची नावं समजणं अवघड जाते. आप्पाचं पहिलं षटक होतं. 14 धावा आप्पानं खर्च केल्या. गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाहीये. हा सामनाही 5 षटकांचा होणार आहे आणि पहिलं षटक संपलेलं आहे. गोलंदाज शिवदत्त. आप्पानं पहिलं षटक टाकलं होतं. दुसरं षटक शिवदत्त वरती सोपवलंय तर दत्ता ऑन स्ट्राईक. परत एकदा दत्ता सरळ बॅटनं. खरं तर सुंदर फटकेबाजी आहे. दोन्ही फलंदाज सरळ बॅटनं चांगली फलंदाजी करतायत. शिवदत्ता 4 धावा या चेंडूवरती घेतोय. धावफलक 18 वरती पोहोचवतोय. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की आडव्या बॅटने किंवा आडवे तिडवे फटके खेळाडू खेळतात. सरळ बॅटनं खूप कमी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. मात्र क्रिकेटचं अभिजात तंत्र या फलंदाजाने दाखवलेलं आहे. फ्लिकचा हा फटका स्क्वेअर लेगला, तिथं क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अडवेल. 1 धाव. एका धावेबरोबर धावफलक या ठिकाणी अण्णा जाधव साहेबांना मागच्या सामन्यामध्ये जे बक्षीस प्राप्त झालं होतं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिकानं त्यांचा सन्मान करण्यात येईल. क्राईम रिपोर्टरचे पत्रकार गणेश कारंडे साहेब यांच्याकडून अनिल जाधव सर साहेबांना 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होते. दरम्यान एक षटकार आपण पाहिलाय आणि रायप्पाच्या बॅटमधून षटकार. रायप्पा काही थांबायला तयार नाही. पहिले 3 लागोपाठ चौकार खेळले, त्याच्यानंतर एक षटकार देखील त्याने दाखवलाय. धावफलकावर 25 धावा. कासार शिरशी लातूर हा संघ इथे मैदानामध्ये दाखल
होतोय. आखूड टप्प्याचा हा चेंडू यावेळेस उसळी घेतोय मोठी, सोडून दिला चेंडू यष्टीरक्षकासाठी आणि इथे धावफलकावरती आहेत 25 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना शिवदत्त गोलंदाजी मार्कवरती 25 धावा. परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर इथे निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू थोडेसे खराब होते, तिथे 11 धावा मोजल्यानंतर शिवदत्त परत एकदा कमबॅक करतोय खेड बाळवणी संघाकडून आणि तिथे 2 चेंडू लागोपाठ त्याने निर्धाव टाकलेले आहेत. ओहो, स्लोवर वन फ्लाइट होती चेंडूला, शफल हो, स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न रायप्पाचा फसला. क्लीन बोल्ड त्रिफळा. पहिला धक्का कासार शिरसी संघाला. चला मॅच सुरू होईल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. शिवदत्तचं षटक या ठिकाणी आपण पाहिलं, 11 धावा या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. चांगलं षटक आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये चांगली गोलंदाजी. एक गडी बाद केला रायप्पाच्या रूपाने, जो रायप्पा अधिकच धोकादायक ठरत होता, डोईजड ठरत होता. 2 चौकार, 3 चौकार, 1 षटकार रायप्पाने खेळल्यानंतर रायप्पा बाद झालाय. दत्ता सलीम ही जोडी मैदानामध्ये. सलीमला आपण बघतोय स्ट्राईक एंड वरती, तर गोलंदाजी मार्क वरती बदल आहे. विच बॉलर देअर. उंच आकाशामध्ये लॉंग ऑन. ओहो, खूप उशिरानं मात्र ड्रॉप द कॅच. उशिरानं चेंडूवरती आला, त्याने पकडला येईल मात्र शरीराचा तोल त्याला सावरता आला नाही. चेंडू हातातून निसटला आणि तिथे जीवदान प्राप्त होईल. झेल सोडलेला आहे. मला वाटतं दत्ताला हे जीवदान आहे. सलामीला आलेला फलंदाज. त्या अगोदर 1 चौकार खेचत 6 धावा खेळला होता. आता तो 8 धावसंख्येवरती फलंदाजी करेल. बॉलरचं नाव सांगा. यस, परफेक्ट शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोड आवाज, सुरेख टायमिंग, षटकार. यानंतर आपल्याला पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. जे संघ इथे उपस्थित आहे, मला वाटते अकलूज, टेंभुर्णी, तर अजून काही संघ उपस्थित आहे, त्यांनी कृपया नोंद करा इथे येऊन पटकन. नातेपुते संघ आहे, कुर्डीवाडी संघ आहे. जे कोणी इथे उपस्थित आहे त्यांना विनंती, ताबडतोब नोंद करा जेणेकरून आपल्याला पुढची मॅच अनाऊन्स करता येईल. वेळापूर देखील आज दाखल होणार आहे, तर विनंती आहे आपण उपस्थित असल्याची नोंद करा पटकन. गजू गोलंदाजीसाठी 34. खेड बाळवणे विरुद्ध कासार शिरशी, लातूर, सोलापूर, लातूर या 2 जिल्ह्यातले संघ इथे आहे. पुणे, सातारा, जवळपास एक गाव एक टीम आहे, मात्र तरी देखील 4 जिल्ह्यांचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय आणि याच चौकाराबरोबर धावफलक पुन्हा एकदा गती घेईल. 38-39 धावा. षटक तिसरं सुरू आहे. 39 धावा. चांगली फलंदाजी कासार शिरशी लातूर संघाच्या खेळाडूंनी देखील इथे दाखवलेली आहे. याबरोबर परत एकदा शॉट शानदार आहे, एलिव्हेशन खूप आहे, मात्र सीमारेषेच्या बाहेर समालोचन कक्षामध्ये, आणि इथे मिळतोय षटकार. 6 धावा. या षटकाराबरोबर षटक क्रमांक 3 संपणार आहेत. 45 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 45 कासार शिरशी, लातूर. स्पर्धेमध्ये खेळाडूंना दिली जाणारी बक्षिसे अर्थात ट्रॉफीज इथे आलेले आहेत.
पहिला क्रमांक, दुसरा, तिसरा, चौथा क्रमांकाच्या ह्या ट्रॉफीज आहेत आणि या विजेत्यांना उद्या संध्याकाळी आपण प्रदान करणार आहोत. तोपर्यंत या ट्रॉफीजसाठी मात्र मोठी झुंज बघायला मिळेल. चौथं षटक सुरू होणार आहे. चौथ्या षटकासाठी गोलंदाज बदल होईल. आपण पहिल्या षटकामध्ये 14 धावा, शिवदत्तनं दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तर गजूचं तिसरं षटक मात्र खूप महागडं ठरलं. तिथे 20 धावा कासार शिरसी संघानं वसूल केल्यात आणि आता आप्पा गोलंदाजी मार्कवर. डावेष्टीच्या बाहेर चेंडू टाकलाय आप्पानं, तो वाईड घोषित केला जातोय. एका अतिरिक्त धावे बरोबरच धावफलक 46 धावा. चौथं षटक सुरू असताना 46 रन ऑन बोर्ड. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सलीम असेल. सलीम परत एकदा मिस टाइम शॉट, मात्र तिथे निर्मनुष्य जागा आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 47. एक गडी बाद 47. कासार शिरसी यानंतरची मॅच आहे. टेंभुर्णी विरुद्ध नातेपुते. यानंतरचा सामना टेंभुर्णी विरुद्ध नातेपुते. दोन्ही संघनायकांना विनंती टॉस साठी उपस्थित राहा. यस, पॉवरफुल मॅच, सनसनीत षटकार. 6 धावा इथे प्राप्त होतील. चौथ्या षटकामध्ये देखील धावांचा धडाका कायम आहे. पहिल्यापासून जो धडाका सुरू झाला, जरी रायप्पा बाद झाला असेल तरी दत्तानं सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. अवतार उदंड होती सवेची लया जाती, तैसी नव्हे श्री दत्त मूर्ती नाश कल्पांती नव्हेची. दत्ता तुम्हाला फलंदाजीला दिसेल. ओहो हो, लोवर फुल टॉस होता. बाउन्स मोठा मिळेल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा धावांचा ओघ सुरूच आहे आणि हा ओघ आता काही थांबणार नाही. एकदा भरपूर पाऊस पडून गेला ना, डोंगरावरती पाऊस पडतो, ओढ्यांना पाणी येतं, नद्यांना पाणी येतं, मात्र मग हे पाणी पाऊस संपला तरी आटत नाही किंवा थांबत नाही, ते वाहत राहतं, सुरू राहतं पुढे काही काळ. तसंच चित्र आम्ही मैदानामध्ये रायप्पानं जी सुरुवात केली त्याच्यानंतर आपण पाहिलं दत्तानं देखील त्याच कामगिरीची री ओढलेली आहे. तो धावफलक काही कमी होऊ देत नाही. सातत्यानं धावांचा हा झिरपा सुरूच आहे, धावांचा ओघ सुरूच आहे, मात्र तो वेगवान बनवण्याचं काम दत्ताने केले. धावफलक आपण बघू शकतो 58. षटक क्रमांक 4 सुरू आहे. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा या आता सलीम कडून षटकार. दोन्ही बाजूने हल्ला सुरू झालेला आहे. सलीम एका बाजूने शांत होता, मात्र ही शांतता क्षणभंगूर ठरलेली आहे. क्रिकेटमध्ये शांततेला क्षणभंगूरतेचा शाप आहे. फार काळ ती शांतता तुम्हाला दिसणार नाही आणि इथं तेच घडते आपल्याला. थोडा वेळ शांत होता, 2 चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या होत्या सलीमनं, परंतु पुन्हा एकदा षटकार ठोकत इरादे बनवलेले आहेत. नेक इरादे, मजबूत इरादे. खालवर टप्प्याचा चेंडू इथे निर्धाव. षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलक 64 धावा. 16 धावांची सरासरी इथे राखलेली आहे. 16 धावा प्रत्येक षटका पाठीमागं. 4 षटकामध्ये तब्बल 64 धावा आणि शेवटचं षटक आता शिल्लक आहे. मला वाटतं कालचा 96 धावांचा एक विक्रम आहे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा संघ ज्यांनी 96 धावा बनवलेल्या आहेत आणि मला वाटतं ती टीम पाचवं षटक या ठिकाणी मैदानामध्ये सुरू आहे. कोणता गोलंदाज आता गोलंदाज येईल, कारण 2 षटकं एका गोलंदाजाला टाकायची अनुमती असते. त्यामध्ये आप्पानं 2 षटकं टाकलीत आणि दोन्ही षटकामध्ये तो फारसा किफायतशीर ठरला नाही. तब्बल 33 धावा आप्पानं खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज कोण आहे? आबा. उजव्या हाताने ओध विकेट. आबाचा हा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसलेला. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर सीताराम माने साहेबांचं आगमन. आपलंही मनापासून स्वागत, सहर्ष स्वागत. आबाच्या पहिल्या चेंडूवरती 4:68 धावा, एक गडी बाद 68. पहिला फलंदाज रायप्पा बाद झाला. मला वाटतं दुसऱ्या षटकातला तो शेवटचा चेंडू होता. त्यानंतर 13 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा, 13 चेंडूमध्ये 43 धावा कासार शिरसी संघानं बनवल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, खाली राहिला चेंडू निर्धाव ठरेल. चेंडूच्या लाईनमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. वाईडच्या नियमांमध्ये जे बदल केले ते आपण आता समजावून घेणं गरजेचं आहे. पूर्वी जी बाहेरची लाईन होती त्या लाईनच्या बाहेर चेंडू गेला तर तो डेफिनेट वाईड दिला जायचा, परंतु त्या लाईनच्या आतमध्ये असेल आणि फलंदाज जर रीचमध्ये असेल तर मात्र वाईड दिला जात नव्हता. आता नियमामध्ये बदल केलेला आहे. फलंदाजाला अनुमती आहे जिथपर्यंत चेंडू असे हो इथे बघायचंय काय घडतंय. तर नो बॉलची घोषणा आहे. थ्रो बॉल, नो बॉल. धावा मिळतील 3, धाव फलक पुढे पोहोचेल तो 71. पुढचा बॉल फ्री हिट असेल 2. आपण काही बदललेल्या नियमांविषयी चर्चा करत होतो. त्यामध्ये वाईडचा जो नियम आहे, बॅट्समन रीच टू दी बॉल. फलंदाज आता रीचमध्ये असेल, चेंडू कुठे असू द्यात, अगदी दुसऱ्या लाईनच्या बाहेर असू द्यात, विकेटच्या बाहेर असू द्यात चेंडू, त्या चेंडूच्या रीचमध्ये फलंदाज असेल तर तो चेंडू वाईड दिला जाणार नाही. हा नियम 1 ऑक्टोबर 2022ला अंमलात येईल ICC कडून. मात्र पूर्वी फलंदाज कुठे, तुम्ही काही यूट्यूबवरती काही शॉट्स असे बघितले असेल तर विकेटच्या पाठीमागे जाऊन फलंदाज खेळत होते, विकेटच्या बाहेर जाऊन फलंदाज खेळत होते. आता तसं खेळता येणार नाही. जर एखादा फलंदाज विकेटच्या बाहेर जाऊन खेळत असेल तर तो बॉल डेड होणार आहे, हे लक्षात ठेवा. विकेटच्या बाहेर टप्पा पडत असेल गोलंदाजाचा, तो बॉल नो ठरणार आहे. परंतु असा नो बॉल खेळण्यासाठी फलंदाज विकेटच्या बाहेर गेला तर तो बॉल डेड होणार आहे, लक्षात ठेवा. चेंडू इथे षटकार मिळेल. 6 धावा, 6 धावांबरोबर धाव फलक पुढे पोहोचणार आहे तो तब्बल 77 धावा. हे षटक देखील धावा मिळवून देणार आहे. आपण बघतोय की प्रत्येक षटकामध्ये अपवाद आहे. दुसरं षटक त्यामध्ये केवळ 11 धावा मिळाल्या होत्या, तरी सुद्धा +10 आहे. म्हणजे ही जी 5ही षटकं आम्ही पाहिली, सगळी षटकं +10 आहेत. स्क्वेअर लेगला यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव, 2 धावा, मात्र 1च धाव माफ करा मिळेल, 1च धाव मिळेल आणि धावफलक 78. षटक 5वं आणि अखेरचं सुरू असताना 78 ऑन बोर्ड. एक गडी बाद झाले. दत्ताचा स्कोअर मला कळेल का? 49. दत्ता ऑन 49. पहिलं अर्धशतक दत्ताला बनवायचंय, त्यासाठी एका धावेची गरज आहे. सलीम स्ट्राईक एंडला आहे आणि आता काय केलं जाईल, संघासाठी खेळलं जाईल की दत्ताच्या अर्धशतकासाठी खेळलं जाईल? यस, सलीम मला वाटतं दत्ताच्या अर्धशतकासाठीच त्याने हा शॉट खेळला, कारण चेंडू मला वाटते अजून फारसे एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू केवळ शिल्लक आहे आणि दत्ताचं अर्धशतक पूर्ण व्हावं म्हणून संघाला सॅक्रिफाईस करावं लागलं. इथे धावफलक आपण बघू शकतो, धावा आहेत त्या 79. एक अर्धशतक, अजून एकही अर्धशतक या आजपर्यंत या स्पर्धेमध्ये झालेलं नाहीये आणि ते दत्ताचं होईल का हे बघायचंय. उंच आकाशामध्ये चेंडू टेकन, व्हेरी गुड कॅच. मला वाटतंय दुसरा फलंदाज आहे या स्पर्धेतला जो 49 वर बाद झालेला आहे. 2 फलंदाज 49 वरती बाद झालेत आणि अर्धशतक कोणीही आजपर्यंत या स्पर्धेमध्ये करू शकलेला नाही. ते तसंच राहिलेलं आहे. तर एक डाव संपलेला आहे. 79 धावा. विजयासाठी 5 षटकं आणि 80 धावांची गरज असेल ती खेड भाळवणी संघाला. तेव्हा कुठेही जाऊ नका, पात्रा सुपंत चषक. थोड्याच वेळामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर होऊ. तोपर्यंत धन्यवाद.
थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद डीजे. मॅच आता सुरू झालेली आहे. विजयासाठी तब्बल 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 80 धावा बनवताना 30 चेंडूमध्ये 80 धावांची गरज खेड बाळवणी संघाला. कासार शिर्शी लातूर, खेड बाळवणी सोलापूर दोन्ही संघाचे 12th मॅन इथे नाहीये. कासार शिर्शी लातूर संघाचा सिद्धू गोला गोलंदाज, कासार शिर्षीचा गोलंदाज आहे सिद्धू गोला. आणि बॅट्समन कोण आहे? आप्पा आणि ज्ञानेश्वर. हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. आप्पा ज्ञानेश्वर. 80 धावा त्यांच्या समोरचं आव्हान. आणि आपण बघतो दुसरा चेंडू देखील सुंदर आहे. या चेंडूवरती मात्र धाव मिळणार नाही आणि लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव आहेत. मोठं टार्गेट आहे, मोठं टोटल इथे चेस करायचंय. तसं फलंदाजांसाठी हे मैदान अत्यंत शानदार आहे, त्यामुळे कोणतंही टोटल इथे सेफ टोटल नाहीये. मात्र या 80 धावा तेवढ्याशा सोप्या नाहीयेत. पहिलं षटक अत्यंत शानदार. 4 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकले सिद्धू गोलानं. गोला नाही तो गोळा टाकतोय फलंदाजांवरती आणि बर्फाचा नाही तर आगीचा गोळा टाकतोय. बघितला का आगीचा गोळा तुम्ही कधी? ए पोरांनो, आगीचा नाही बर्फाचा गोळा बघितला? वाह, 5वा चेंडू लागोपाठचा निर्धाव. कमालीचा गोलंदाज आहे सिद्धू. काय बदल केला त्याने आपल्या गोलंदाजी. सातत्याने तो टप्पा बदलतोय, चेंडूची लाईन बदलतोय, लेंथ बदलतोय. प्रत्येक चेंडू त्याने वेगळा टाकलाय आणि फलंदाजाला संभ्रमात टाकले. लागोपाठचे 5 चेंडू इथे निर्धाव आहेत. 0 धावा. शून्याची कोंडी इथे फोडणं. ओहो हो. आणि एक चेंडू डाव्या यष्टीवरती फिरवला, स्क्वेअर लेगला 4. आपण बघतोय सिद्धू गोलाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. मी सांगत होतो तुम्हाला की हा बर्फाचा गोळा नाही तर आगीचा गोळा टाकतोय. बर्फाचा गोळा माहिती का तुम्हाला? माहिती ना काय होतं? हातात जर जास्त वेळ बर्फाचा गोळा ठेवला तर असा हातात ठेवायचा जास्त वेळ बर्फाचा गोळा काय होईल?
आ पण जो खेड भाळवणी संघ आहे ना तो बर्फाचा गोळा नाहीये. असा लगेच तो वितळून जाणार नाही. तर तो सुद्धा कणखर पाषाण आहे. माहिती का कणखर पाषाण? नाही माहिती? तुमच्या गावाला डोंगरच नाही कुठे आहे ना. उजव्या हातानं ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस गोलंदाज रायाप्पा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. एक रायाप्पा होता जो छत्रपती संभाजीराजांचा अत्यंत जवळचा मित्र होता. ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडलं, बहादूरगडावरती औरंगजेबाने आणलं, तिथे त्यांची धिंड काढली. एक सुंदर फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4 धावा. या ठिकाणी मॅच होणार आहे टेंभुर्णी आणि नातेपुते. टेंभुर्णी विरुद्ध नातेपुते अशी मॅच आपण अनाउन्स केलेली आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. टेंभुर्णी नातेपुते. नाणेफेकीचा कौल होणार आहे. कॉइन द्या. फलंदाज इथे बाद होईल. धक्का पहिला रायप्पाच्या गोलंदाजीवरती. धावबादचा शिकार 9 धावसंख्येवरती. खेड भाळवणी संघाला पहिला धक्का इथे बसलेला आहे. तर टेंभुर्णी विरुद्ध नातेपुते अशी लढत इथे मैदानामध्ये होते. आणि या ठिकाणी आजच्या दिवसभरातला हा पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. आणि आजच्या हाफ मधला दुसरा सामना. थँक्यू डीजे. 15 धावा आहेत धावफलकावरती. आणि आपण बघू शकतो इथे या षटकार रायप्पाची गोलंदाजी. रायप्पा बद्दल आपण चर्चा करत होतो. ज्यावेळेस संभाजी महाराजांची धिंड बहादूरगडावरती काढली त्यावेळेस संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी रायप्पा तिथे पोहोचला होता. एका पाणी वाहून नेणाऱ्या कोळ्याच्या वेशामध्ये तो तिथे पोहोचला. ज्यावेळेस त्याने धिंड काढली, संभाजीराजांना बघितलं, त्यावेळेस त्याला राहवलं नाही आणि कमरेचा खंजीर त्याने उपसला आणि त्याचबरोबर तो तुटून पडला औरंगजेबाच्या सैनिकांवरती. मात्र सगळ्यांनी घेरलं आणि रायप्पाचे तुकडे तुकडे करण्यात आले. इथे आपण बघू शकतो धावफलकावरती असतील धावा. 15 षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. आपल्या धण्यासाठी, धण्याला सोडवण्यासाठी बलिदान देणारा रायप्पा आम्हाला इतिहासामध्ये माहिती आहे. इथे रायप्पाची गोलंदाजी आपण पाहिली. या षटकामध्ये रायप्पाने आपल्या संघासाठी एक गडी निश्चित प्रकारे मिळवून दिला. मात्र धावा देखील 13 खर्च केलेल्या आहेत. 17 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 80 धावांचं लक्ष समोर आहे. हे डोंगरा एवढं मोठं आव्हान आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आपण या मैदानामध्ये कित्येक वेळा अशा मॅचेस काही अनुभवलेल्या आहेत की सुरुवात खराब झाल्यानंतर देखील संघांनी चांगला खेळ, चांगलं पुनरागमन करत सामने जिंकलेले आहेत. इथे बघायचे, मागचीच मॅच आपण पाहिली होती MD11A श्रीपूर संघाची देखील सुरुवात खराब झाली होती. पहिल्या 8 चेंडूमध्ये त्याने 4 फलंदाज गमावले होते. परंतु तिथून पुढे पुन्हा एकदा नवीन झेप घेत हा सामना जिंकला होता. एक जबरदस्त मॅच आपण अनुभवली. आजच्या दिवसातली पहिलीच मॅच. त्यानंतर सिद्धू गोळा, परत एकदा सिद्धू गोला गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक सिद्धू गोलाचं आपण पाहिलं होतं. 4 धावा केवळ सिद्धूने खर्च केल्या होत्या. तोच सिद्धू इथे गोलंदाजी मार्कवरती. भन्नाट वेग आहे त्याच्याकडे, कंट्रोल गोलंदाजी करू शकतो. दिशा आणि टप्प्यावरती त्याचं अचूक नियंत्रण आहे आणि त्यामुळेच तो फलंदाजांना रोखू शकतो.
हे महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं असेल ग्लेन मॅग्राला ज्या प्रकारे तो गोलंदाजी करायचा, त्याच्याकडे अश्र भरपूर अश्र होती, परंतु त्याचं योग्य मिश्रण करायचा तो आणि तेव्हा यशस्वी व्हायचा. त्यामुळं व्हेरिएशनला क्रिकेटमध्ये खूप चांगलं मत आहे. बॅकफूट पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथे आहे, 1 धाव अपेक्षित आहे, धावफलक पुढे पोहोचेल 18, षटक क्रमांक 3 सुरू आहे. व्हेरिएशनला अत्यंत महत्त्व आहे. तुम्ही बघितलं असेल की शोएब अख्तरकडं वेग होता, ब्रेट लीकडं वेग होता, परंतु त्यांना तितकं यश मिळालं नाही. ज्या प्रकारचं यश अनिल कुंबळेने मिळवलं, मुरलीधरनने मिळवलं, सेन ऑनने मिळवलं, ग्लेन मॅग्राने मिळवलं. ऑल टाईम हिट होते हे सगळे गोलंदाज, कारण ते प्रत्येक वेळेस दिशा टप्पा यावरती भर देत होते. त्यामुळं वेगाच्या प्रेमात न पडता तुम्ही जर दिशा टप्पा व्यवस्थित टाकला तरच यश मिळवण्याची खात्री असते. आणि इथे आपला टप्पा मास्टर गोलंदाज बघायला मिळतोय. हो, धावबाची संधी असू शकते तिथे, मात्र पंचांनी नकारले. तिथे आपण बघू शकतो धावा पुढे जातील. या 18 वरून थेट 20 धावा, 1 गडी बाद 20. खेड भाळवणी संघ 80 धावांचा पाठलाग करत असताना मी टप्पा मास्टर असा उल्लेख केला. भारताचा एक गोलंदाज होता, त्याला टप्पा मास्टर या नावाने ओळखलं जात होतं, मुनाफ पटेल. परंतु दुखापतींना जास्त सामोरा गेला मुनाफ आणि त्यामुळंच त्याची कारकीर्द लवकर संपली. षटकार. वाह, काय पण गाणं आहे. कोण लिहिणार होता गाणं माहित नाही मला. कोरोनाच्या वरूनच मुनाफ पटेलचं उदाहरण आपण घेत होतो. ज्यावेळेस कोरोना दाखल झाला होता भारतामध्ये, सगळीच लोक प्रचंड परेशान होती, प्रचंड त्रस्त होती. अशा परिस्थितीमध्ये मुनाफ पटेल एका गुजरातल्या छोट्या गावातून आलेला होता. त्या गावामध्ये त्यानं स्वखर्चानं कोविड सेंटर उभं केलं. तिथं गावातल्याच आजूबाजूच्या गावातल्या कोविड पेशंटला त्यानं उपचार द्यायला सुरुवात केली. अगदी व्हेंटिलेटरपासून सगळ्या सुविधा त्यानं तिथे निर्माण केल्या आणि एक सामाजिक योगदान, सामाजिक दायित्व दाखवलं मुनाफ पटेलनं. म्हणून अशा काही खेळाडूंचा आम्हाला नेहमीच मोठा आदर आहे. कारकीर्द त्याची छोटी असेल, मात्र ज्या गावानं त्याला खूप प्रेम दिलं. एक काळ अशी परिस्थिती होती की खेळामध्ये खेळायला जायला बूट नव्हते. अशा छोट्या गावातून, अत्यंत गरिबीतून मुनाफ पटेल पुढे आला. मात्र त्यानं आज संकटाच्या वेळेस आपल्या गावाला देखील त्यानं मोठी मदत केली. गावाविषयी त्यानं आपलं दायित्व दाखवलं. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या. ज्यावेळेस आपण मोठे होत असतो, पुढे जात असतो, प्रगती करत असतो, आपल्या गावाला आपण विसरता कामा नये. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 26 धावा, 26 ऑन बोर्ड. विजयाचं समीकरण आता अजून कठीण आहे. 12 चेंडू केवळ शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 54. 12 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. कठीण परिस्थिती समोर आहे खेड भाळवणी संघाच्या. सोलापूर जिल्ह्यातला हा संघ आहे, तर लातूर वरून अगदी कर्नाटक सीमेवरून कासार शीर्ष या गावावरून आलेला संघ मैदानामध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा. सिद्धू गोळानं 2 षटकं टाकलेले आहेत. 2 षटकामध्ये विकेट मिळाली नाही, मात्र फक्त 13 धावा त्यानं खर्च केल्यात. फुल टॉस चेंडू, नो बॉलचा इशारा आणि तिथे जेल घेतला सुटला त्याला काही महत्त्व नव्हतं. मात्र 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाजाला. नो बॉल 3 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 29 धावा. अजूनही 51 धावांची गरज आहे. 12 चेंडू 51 धावा. या मैदानामध्ये 12 चेंडूमध्ये 44 धावा जांभूळ संघानेच बनवलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील जांभूळ संघानं मधल्या 12 चेंडूमध्ये जवळपास 43 धावा बनवल्या होत्या 13 चेंडूमध्ये. मिस टाइम शॉट असेल, मात्र फ्री हिट बॉल आहे, त्यामुळं बाद होण्याची शक्यता सुतराम नाही, कमी आहे. इथे 1 धाव प्राप्त होऊ शकते. धावफलक 30 वरती पोहोचेल. 50 धावा दूर विजयापासून. 11 चेंडू 50 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. 1 वर्ष लागलं तुम्हाला या स्पर्धेची वाट बघायला. गेल्या वर्षी स्पर्धा संपन्न झाली होती, यावर्षी दुसऱ्यांदा होते.
तर पुन्हा पुढच्या वर्षी जर राजरत्न नाईक नवरे साहेबांनी आयोजन केलं तर तुम्हाला बघायला मिळेल ही स्पर्धा. त्यामुळं आज जी संधी आहे ही संधीचं सोनं करणंच आहे. लॉंगलेगला हा फटका 4 धावा मिळत आहेत. चौकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 34 धावा आहेत. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. 2 गोलंदाज कृष्णा. मला माहिती येते की हा 14 वर्षाचा खेळाडू आहे कृष्णा. अगदी छोटा कमी वयामध्ये त्याला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये संघाकडून गोलंदाजी करायला मिळते. कृष्णा कमी वयामध्ये निश्चित ज्याच्यामध्ये गुणवत्ता असते खूप लवकर समजतं की या खेळाडूमध्ये किंवा या मुलामध्ये गुणवत्ता आहे. आणि कृष्णाचा रनअप बघितला तुम्ही, त्याचा स्टान्स बघितला, निश्चित चांगली गोलंदाजी. मात्र 14 वर्षाचा हा गोलंदाज आहे. आपण बघू शकतो अत्यंत छोट्या खेड्यातून आलेला हा गोलंदाज आहे. मात्र गुणवत्ता मोठे. त्या गुणवत्तेला पैलू पाडणं महत्वाचं आहे. ओहो हो, लागोपाठचा दुसरा षटकार. दोन षटकार शेवटच्या 2 चेंडूवरती. या षटकामध्ये तब्बल 17 धावा, 18, 19, 20 धावा या षटकामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. आणि धावफलक 46 वरती पोहोचले. 26 वरून थेट 46 वरती शेवटचं षटक आता शिल्लक आहे. आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू 34 धावा खेड भाळवणी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं एक चेंडू अजून राहिलेला आहे या षटकातला. यस, बरोबर, एक बॉल राहिलेला आहे. 7 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. कृष्णा गोलंदाजीसाठी इथे परत एकदा इथे षटकार. चला स्पीडअप करा मॅच. मॅच मध्ये ट्विस्ट तयार झालेला आहे. 12 चेंडू मध्ये तब्बल 52 धावांची नाही मागच्या ओव्हरला किती 12 चेंडू मध्ये 54 धावांची गरज होती. मागच्या षटकामध्ये 26 धावा फटकावल्या गेलेल्या आहेत. तर या षटकामध्ये 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. मॅच मध्ये कमबॅक केलंय का खेड भाळवणी संघानं? बघायचं या षटकामध्ये काय होईल. काल स्टुअर्ट ब्रॉडला 35 धावा एका षटकामध्ये ठोकल्या. त्या जसप्रीत बुमराहनं. आज बघायचं या मॅच मध्ये काय घडणार आहे. 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. टेस्ट मध्ये 35 होऊ शकतात, तर टेनिस मध्ये 28 का होणार नाही. वाईड चेंडू, 1 धाव अतिरिक्त. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा पुढे जातील. 53 धावा. विजयासाठी अजून 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. 6 चेंडू मध्ये मागच्या 6 चेंडू मध्ये 26 धावा प्राप्त केलेल्या आहेत खेड भाळवणी संघानं. त्यामुळे या मॅच मध्ये या षटकामध्ये या धावा पुन्हा पार होतील का हे बघायचे. चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला थोडासा.
लाईन मध्ये भरकटला फलंदाज तिथे लाईन मध्ये पोहोचू शकलेला नाही. निर्धाव चेंडू. एक डॉट डिलिव्हरी तुमच्या पुढची संकट अधिक मोठी होत जाणार आहे. संकट अधिक गडद होत जाणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. 27 धावांची गरज. यावेळेस पुन्हा वाईड. लागोपाठचा दुसरा वाईड इथे बघतोय. 26 धावा. 5 चेंडू 26 धावा. षटकार. मागच्या षटकामध्ये जसे ओळीने 3 षटकार ठोकले होते फलंदाज आप्पानं. एकूण आप्पानं 5 षटकार ठोकले आतापर्यंत. 2 चौकारे आहेत आणि तो तब्बल 46 धावसंख्येवरती आप्पा फलंदाजी करतोय. इथे लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. अमोल स्ट्राईक एंडला आहे. आप्पाकडे स्ट्राईक येणं गरजेचं होतं खरं तर. मात्र पहिल्या 2 चेंडूमध्ये स्ट्राईक राहिलेली आहे ती अमोलकडे, ज्यामध्ये अमोलला धाव गाठता आलेली नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहे आणि आता धोक्याच्या पातळीच्या बाहेर आलेत कासार शिर्शी. यावेळेस फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक तयार. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये आता 26 धावांची गरज आहे. तर जवळपास सामना आपल्या खिशात टाकलाय तो कासार शिर्शी संघानं. येथून पुढे जर त्यांनी चुका केल्या, त्यांनी आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली तर ठीक आहे, तर त्यांना अडचणी उभ्या राहू शकतात. मात्र या चुका आता इथून पुढे अशक्य आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल. मागच्या षटकामध्ये ज्या खेळाडूनं आतापर्यंतची वाटचाल मजबूत बनवलेली आहे तो आप्पा मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. आप्पा एक असा फलंदाज आहे की त्याने धावांचा गोवर्धन आपल्या बॅटवरती उचललेला होता. पहिल्या 4 षटकाच्या खेळामध्ये 46 धावा आप्पानं नाबाद बनवल्यात आणि 5व्या षटकामध्ये आप्पाला स्ट्राईक एंडवरती उभं राहण्याची गरज असताना आप्पा नॉन स्ट्राईक एंडला 4 चेंडू उभा राहिलाय. पलीकडं 2 धावा मिळाल्यात आणि 2 फलंदाजही गमावलेत आणि इथे फलंदाज पुन्हा बाद. आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक. आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक गुलाब सरांकडून इथे प्राप्त होते. लागोपाठ 3 फलंदाज इथे बाद होत आहेत खेड बाळवणी संघाचे. आज बरेचसा खेळ आपल्याला चांगला बघायला मिळतोय. आज 2 हॅट्रिक बघायला मिळाल्या. एक अर्धशतक आपल्याला बघायचं होतं मात्र एका धावसंख्येवरती बाद झाला. आप्पा अर्धशतक बनवलं असतं त्याने, मात्र तोही नॉन स्ट्राईक एंडला थांबलाय. मागचे 5 चेंडू शेवटचा चेंडू टाकायचा आहे. वयाच्या 44व्या वर्षी हॅट्रिक. वा. 4 धावा इथे मिळतील. याबरोबर सामना कासार शिर्शी संघाने जिंकलेला आहे.